नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रतीक. राज ठाकरे एक असं नाव, अशी ताकद महाराष्ट्रामध्ये जी मराठी माणसाच्या अवतीभोवती फिरत राहते. पण राज ठाकरेंना कोणी आपलंसं करायला मागतच नाही. मग तो मराठी माणूस देखील असेल किंवा कुठले राजकीय पक्ष देखील असो. भाजपवाल्यांना वाटतं की राज ठाकरेंना आपल्यासोबत घेतलं तर आपलं नुकसान होईल, गुजराती मारवाडी यांचा विरोध करतील, आपल्याला मतदान होणार नाही, आपल्यावर त्यांचा राग येईल. काँग्रेसवाल्यांना वाटतं हे यूपी बिहारींनी बी सगळ्या या लोकांना आपण नाही विरोधात करू शकत, त्यामुळे आपल्याला इकडे देखील राज ठाकरे परवडणार नाही. मग राज ठाकरेंचं मरणच होते सगळीकडनं. आता दोन्ही ठाकरे एकत्र आलेत. 17-18 वर्षानंतर काहीतरी एकत्र आले असते. पहिले बाळासाहेबांच्या वेळेला निघून गेले, राज ठाकरेंनी स्वतःचा पक्ष काढला. उद्धव ठाकरे इकडे शिवसेनेत राहिले. आता त्या शिवसेनेचे 2 तुकडे झालेत. आता 2 ठाकरे एकत्र आलेत. पण उद्धव ठाकरे नक्की काँग्रेससोबत किंवा महाविकास आघाडीसोबत लढणार की स्वतःच्या भावासोबत स्वतंत्र लढणार, हा सगळ्यात पहिला प्रश्न. दुसरी गोष्ट म्हणजे राज ठाकरेंना हे सगळे नको नको म्हणणारे पक्ष, राज ठाकरेंची ताकद किती कमकुवत आहे, राज ठाकरे राजकारणात काही चालू शकत नाहीत असं त्यांना वाटतंय का? कारण एक गोष्ट लक्षात घ्या ना, एक असा एकमेव मोठा नेता जो हजारो लाखो लोक भाषणाला जमवू शकतो, जो कुठेही गेला तरी परखडपणे बोलू शकतो, पण मतामध्ये परिवर्तन करू शकत नाही. त्यामुळं तो कितीही ताकदीचा असला तरी त्याचं निवडणुकीत काय काम नाही असं या पक्षांना वाटतंय का? तर निश्चित वाटतंय. कारण राज ठाकरेंना 16 वर्षामध्ये जे काही अपयश आलं त्या सगळ्या गोष्टीचा सारासार अभ्यास करतात. किंबहुना राज ठाकरेंना प्रत्येक निवडणुकीमध्ये शह देण्यात यश येणारं, म्हणजे जे काही यश येतं या सगळ्या पक्षांना, आणि त्यांची जी काही नाडी पकडायची ती बरोबर यांना सापडली आहे, त्याच्यामुळे यांना असं वाटतं की राज ठाकरे नसतील तरी आपल्याला फरक पडत नाही. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे मराठी माणूस कितीही राज ठाकरेंनी मराठी केलं तरी मुंबई पुण्यातल्या ह्या 2-3 शहरांमधल्या बाहेरचा मराठी माणूस राज ठाकरेंना आपलंसं करणार नाही. ही सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं सत्य, ते देखील या पक्षांना माहिती आहे. राहिला प्रश्न मुंबईसारख्या महानगरपालिकांचा किंवा शहरी महानगरपालिकांचा. भाजपला पण माहिती आहे, काँग्रेसवाल्याला पण माहिती आहे. काँग्रेसवाल्याला माहिती आहे की डाव्यांची मतं आपल्याला सोडून कुठे जाणार नाहीत, मुसलमानची मतं आपल्याला सोडून कुठे जाणार नाहीत. भारतीय जनता पार्टीला असं वाटतं की उजव्यांची मतं, कट्टरतावाद्यांची मतं, म्हणजे हिंदू कट्टरतावाद जो आपली कट्टर सगळी लोक आहेत, किंवा गुजराती असतील, मारवाडी असतील, बाकी सगळे यूपी बिहारी असतील, त्यांची मतं आपल्याला सोडून कुठे जाणार नाही. मग राज ठाकरेंच्या हाती राहिलं काय? त्यांच्या संघटनांना बांधलेली क्वचित मराठी लोक, तेही प्रमाण फार कमी झाले. कारण राज ठाकरेंच्या बदलत्या भूमिका, सतत सगळ्या गोष्टींमधून तिकडून इकडे जाणं, आता आलेलं अपयश असो, आणि या सगळ्या गोष्टीतून राज ठाकरेंना जो काही एक नकारात्मक जो काही चेहरा निर्माण झाला आहे त्यांच्या सभोवतालचा, या देखील सगळ्या गोष्टी त्यांच्या राजकारणावरती प्रभाव पाडत आहेत. नेते असे नाही आहेत की जे कुठे उभे राहिले तरी निवडून येतील, किंवा ते कुठेही गेले तरी निवडून आणण्याची क्षमता ठेवतील. असे नेते त्यांच्याकडे नाही आहेत. या सगळ्या गोष्टींचा विचार करता मराठी माणूस देखील राज ठाकरेंसोबत नाही आहे. कारण जर मराठी माणूस राज ठाकरेंसोबत असता, समजा आपण आता समजूया की आता नाही आहे, पण 16 वर्षापासून काय मराठी माणूस सोबत नव्हताच, तरीही या सगळ्या गोष्टींच्या मध्ये राज ठाकरेंना हरवण्याची क्षमता ठेवणारे हे बाकीचे पक्ष, त्यांना माहिती आहे राज ठाकरे आपल्या काही कामाचे नाहीत, आणि ते जरी नाही आले तरी आपल्याला काही फरक पडत नाही. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. मग यावेळेला राज ठाकरे ज्या उद्धववरती ज्या काही विश्वासाने तिकडे गेलेत, तिथं त्यांना फायदा किती होणार आहे याचं देखील मूल्यमापन त्यांनी केलं पाहिजे. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, उद्धव ठाकरे जर महाविकास आघाडीसोबत लढू शकत नाहीत ना, किंवा त्यांच्यासोबत जर म्हटले मला नाही जायचं, मी माझ्या भावाबरोबर जाणार, तर हे पाहिलं पाहिजे की हे दोघं येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात नक्की कशा स्ट्रॅटजीज वापरत आहेत, कशा प्रकारे त्या इम्प्लिमेंट करतात, आणि कशा प्रकारे त्यातून मराठी माणसाचं मत आहे ते आपल्या पारड्यामध्ये पाडून घेतात. कारण भारतीय जनता पार्टी असो, अजित पवारांची राष्ट्रवादी असो, काँग्रेस असो, शरद पवार असो, त्याच्यानंतर तुमचं भाजप असो, एकनाथ शिंदे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, कारण यावेळेला मराठी माणूस बऱ्यापैकी एकनाथ शिंदेंना मतदान करेल. त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टी या लोकांना माहिती आहेत. उद्धव ठाकरे काँग्रेससोबत जाऊन बसले, हे मूळ जे शिवसैनिक आहेत त्यांना पटणारं नाही, की जे कट्टर शिवसैनिक आहेत त्यांना हे पटणारं नाही आहे. त्याच्यामुळे यांचं मतदान किती, यांची जादू किती दिसेल हे पाहणं फार महत्त्वाचं आहे. राज ठाकरेंकडे संघटना नाहीत, फार मोठ्या ताकदीच्या संघटना नाही आहेत. उद्धव ठाकरेंजवळ आहेत असं त्यांना वाटतंय, पण एक गोष्ट लक्षात घ्या, उद्धव ठाकरेंच्या आलेल्या जागा किंवा त्यांना मिळालेलं मतदान हे महाविकास आघाडीचं मतदान होतं. त्याच्यामुळे त्यांच्या देखील संघटना एवढ्या ताकदीच्या खाली नाही आहेत, वैयक्तिक मी म्हणतोय. जशा भारतीय जनता पार्टीच्या असतील, एकनाथ शिंदेंच्या असतील,
काँग्रेसच्या देखील संघटना किंवा त्यांची सगळी खालचं जे काही सगळं डळमळीत झालं आहे. आता राहिलेत हे 2-3 पक्ष जे मोठ्या ताकदीने उभे आहेत. त्याच्यामुळे हे दोघे जरी बाजूला निघाले तरी यांना किती ताकद मिळेल, यांना किती यश मिळेल हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. पण राज ठाकरेंना हे जे काही आता चाललं आहे ना, की आम्हाला नको, आम्हाला गरज नाही, आम्हाला हे नको, तो काय आले काय नाही गेले काय आम्हाला फरक पडत नाही, याचा राज ठाकरेंनी त्यांच्या पक्षातल्या लोकांनी विचार करावा. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही राजकारणामध्ये कितीही मोठे असा, राजकारणामध्ये तुमची ताकद कितीही मोठी असो, बाळासाहेब देखील असेच होते. बाळासाहेबांची देखील ताकद फार मोठी होती. पण बाळासाहेबांना कुठे ना कुठेतरी कोणाच्या तरी खांद्यावरती हात टाकावा लागला होता आणि त्यातूनच त्यांनी सत्ता भोगली, त्यातूनच त्यांनी आमदार घडवले, खासदार घडवले, सत्तेपर्यंत गेले, महाराष्ट्राची कामं केली आणि त्याबरोबरच त्यांनी त्यांचे विचार देखील मांडले. त्यामुळं बाळासाहेबांनी जे काही केलं ते शितापीनं केलं, विचारपूर्वक केलं आणि सगळ्यांना सोबत घेऊन केलं. त्याच्यामुळे त्यांना यश अनुभवता आलं किंवा या सगळ्या गोष्टी पाहता आल्या. मात्र राज ठाकरेंचं तसं नाही आहे. राज ठाकरे जर आत्ता म्हणजे आत्ता या मागच्या निवडणुकीमध्ये ते भारतीय जनता पार्टी जय जयकार करत होते. अचानकपणे ते भावाच्या सोबत गेल्यानंतर किंवा त्यांच्या सीटा गेल्यानंतर, जागा पडल्यानंतर त्यांनी या भारतीय जनता पार्टीचा शिंदेबिंदेंचा विरोध चालू केला. अचानकपणे मग ते दांडीचं काय बोलले, उद्धवसोबत काय गेले, या सगळ्या गोष्टी झाल्या. त्याच्यामुळं लोक संभ्रमात आहेत की राज ठाकरे हे एकाच मार्गाने चालणारा माणूस नाही. त्यांनी एक तर एक मार्ग नाही, बाळासाहेबांचा जो मराठीचा मार्ग होता त्याच्यानंतर ते जे हिंदुत्वाच्या ट्रॅकवरती चढले ते शेवटपर्यंत त्यांनी त्याच्यात तडजोड केली नाही. तुम्ही आजपर्यंत कधी बाळासाहेबांचा अभ्यास करा, आता तुम्हाला समजून जाईल की ते माणूस कसे होते. राज ठाकरेंचं थोडं मध्ये कडवट हिंदुत्ववादी, कडवट मराठी, अचानक सॉफ्ट, अचानक थोडे डाव्या विचारसरणीचे, अचानक थोडे उजव्या विचारसरणीचे आणि या सगळ्या संभ्रमामध्ये मतदार कुठेतरी पडला आहे आणि त्यातून त्याला समजू लागलं आहे की नाही, इथं आपण मतदान केलं तर ते वाया जाईल. मग हिंदूंसाठी मतदान करायचं असेल तर आपल्याला भारतीय जनता पार्टीला मतदान केलं हे त्यांच्या डोक्यामध्ये सेट झालं. त्यामुळे आता राज्यामध्ये किंवा देशामध्ये असे दोनच विचारसरणी राहिले, एक डावी एक उजवी. एक काँग्रेसी विचारसरणी, एक भारतीय जनता पार्टीची किंवा RSS या सगळ्यांची कट्टर, बाकी हिंदुत्ववादी विचारसरणी. त्याच्यामुळे हे दोनच प्रवाह आहेत. तेव्हा बाकीचे कितीही येऊन चिकटले तरी त्याचा काही अर्थ होणार नाही किंवा काही फायदा होणार नाही हे या पक्षांना दोन्ही माहिती आहे. त्यामुळं हे राज ठाकरेंना जवळ करायला नाही म्हणतायत. हे सगळ्यात महत्त्वाचं सत्य. बाकी तुम्हाला काय वाटतं सगळ्या विषयावरती मला आवर्जून कळवा.